माहिती का आपण जिथं राहतो का तिथली त्या औषधाची सवय पडते. गोष्ट मग तू काय तुला मी काय म्हणलं तू पोटदुखाच्या गोळ्या तुला कोणत्या काय काय गोळ्या बंद करा. नमस्कार कर. नमस्कार. काय करायचं निन्नी निन्ने काय करते ठेव रे फोन ठेव रे. दाखव खाऊन नाही दाखवून काय व्हायला नाही दाखवू नाही म्हणतात लेकरं दूध प्यायचं आम्हाला दाखवून मनीषा याने फोन घेतला व्हिडिओ चालू आहे ये लवकर. पण मला हे सांग नवीन नवरी आलती पाहुणचार केला का नाही? मग कधी आलती? काल रस केला आपण साध्या पोळ्या केल्या भजी काढले पोळ्या. व्हिडिओ कोण नाही घेतला रोहिणी मनीषाने घेतला घेतला का? नाही मोबाईल पाहिजे बाबा मला दिसांनी विचारले मोबाईल बघू मग काल मनीष त्याचं पोराचं पोट दुखत होतं. काय खाल्लं होतं? एवढी खायली ना मॅगी. आता हे बघा हे सोप्यासाठी कवर आणले मस्त भाऊ ना. हे बघ हे तुम्हाला कवर लागत असेल तर मला सांगा मी टॅग करतो तुम्ही घेऊ शकता तिथून. आणि आपले शॉर्ट व्हिडिओ जे बघताय जे कमेंट करताय असेच आम्हाला 2-2, 3-3 हजार रुपये भेटते एका शॉर्ट व्हिडिओचे. त्याच्यामुळे आपण हे प्रमोशन करतो. तुम्ही जास्त मनावर नका घेऊ. बाई खाली आली ग ते जमा करून महिन्याला 10-15 हजार रुपये महिना पडतो आपल्याला कसा पण. प्रयत्न केल्याशिवाय काही भेटत नसतं. त्यामुळे आम्ही हे करतो आहे ना ग मनीष ते. थोडं तुम्ही सांभाळून घ्यात जा. आणि एका ताईची कमेंट आलती की ही रोहिणी फेसेस कॅनडाचं करते हिच्या बहिणीच्या लग्नात फेसेस कॅनडाचं प्रोडक्ट कोण नाही वापरलं. टाइमच भेटला नाही कोण नाही वापरलं मी कारण काय लावले होते पण ते कामामुळे सगळे गेले. लावले होते काय पाहिलं की डोकून मला एक पाणी घ्यायला बंद बंद त्याचं पोट राहिलं का? बसलो बाबा तुला म्हणलं चल दवाखान्यात रात्री. ती म्हणते मला लिंबू पाणी प्यायचं पोट दुखून राहिलं दाटून. नाही तर मग मोबाईल. आणि रात्री पोट दुखलं असतं काय केलं असतं तुला मी काय म्हणलो तुला मी आधी काय म्हणलो हिला काय म्हणलो मी जाऊ दे औषधांना म्हणलं. काही नाही फरक पडला मग ते एका गोळी अर्ध्या गोळीनेच फरक पडला. 1500 रुपये जाऊ दे म्हणलं जैन 1500 पण मग ताण नाही राहणार. उशीर झाला. लहान लेकरं तर सांगून नसतात काही दुखणं. अलर्ट पाहिजे माणूस अलर्ट. ते रात्री 2 गोळ्या ना जेवत येतात. आता पाय बरं मज घे बरं. मी खरी गोष्ट सांगू का मला तुमच्या इकडे दाखवाय डॉक्टरच्या जास्त भरोसा नाही राहिला. काऊन तुमच्याकडे येईल? नकोच वाटतं. अरे तू तसं म्हणते का? तुला एक सांगू का माझ्या ऋतूला आहे का फुल गत झालती तर 2 टुप्पन दिलं. एका दिवशी जेवढी ताप होती त्या अर्धा टुप्पन दिलं नील. मी 2-3 खेप पाहिलं की अनुभव जे आमच्याकडे औषध गोळ्या असतात की तर मला एका लगेच फरक पडतो. ती कसं असतं माहिती का आपण जिथं राहतो का तिथली त्या औषधाची सवय पडते. गोष्ट मग तू काय तुला मी काय म्हणलं तू पोटदुखाच्या गोळ्या तुला कोणत्या आणल्या त्या लहान लहान गोळ्या. मी म्हणजे या गोळ्या नाही पाहिजे मग तू काय बाटली आणतो तुला बाटली तू काय बाटली बी आण गोळ्या फरक कशा पडला मला. आमच्याकडे डॉक्टरच्या बरोबर त्या गोळ्या बरोबर आता मी राणी तापत राणी गोळ्या चालल्या पण गोळ्या नको द्यात जो तू औषध देत जाय. तो 5 वर्षाचा 4 वर्ष झाला आता आता आम्ही डॉक्टर गोळ्यात देतो बाटली देत नाही. हो का? तापीच्या मी तिला गोळ्या फक्त खोकलीची बाटली असते. बर आता त्या रोहिणीला म्हणा रात्री तू दूध चालू कर. ते सांगितलं बापा ऐकत नाही बाबा. 1 गिलास भर दूध दे आहे तिला. काय दुधाचे पैसे लागते तर मी देतो तुला रोज. ते वाटत नाही ना तिला. बळजबरी बळजबरी कशी बकली मग काय करशी वखत नाही. एखाद्याला कृपाच याच्या आधी प्रेग्नेन्सी होती तू पेलं की ना आज कसं बोलते तू? कोणी पेतं पाहिलं का ते नाही पचत. हे बाई, नाटके बघ. अ, नित्य चल मी चाललो आम्हाला एवढी झोप येईल. आता तिले आपल्या आईच्या बाबती ऋतूच्या बाबती अ, नित्तू नित्तू नुसतं आईकडे राहा लागली ती आता माहिती का? ते औषधाबरोबर पेते दूध. आता पिती का डबे दिले नाही ना. डबा कुठे लागतो ना डबे दिले नाही ना.
मागच्या टायमाला रोहिणीला मस्त एक डब्बा द्यालता, 2-3 झालते. गोळ्या लेमट द्यालत्या. यावेळी 2च गोळ्या द्याल, सांगत आली मी सकाळचे 2 रात्रीचे 2. लेकरांती असतं तेव्हा तुझं वजन कमी अशी असं बी काय असतं? आणि ते रीतीच्या वेळेस सांगितलं होतं सकाळ संध्याकाळ 1-1 ग्लास दूध प्यायचं. पिली. बदाम भिजून खायचे, मटकी खायची. आपले अंडे सांगितले विचार खायचे हां उकडू अंडे खात जा म्हणे उन्हाळ्याला चालते मग. तिचं वजन थोडं कमी आहे म्हणे. हा फक्त अंडे सांगितलं दुसरं काय सांगितलं तिने आणि एका ताईची अशी कमेंट आली, वर कुठे डोक्याला खटकन तुम्ही लागलं. इतके बिनलाजासारखं कोण करता, सोनोग्राफी कोणी दाखवतो. जे आपले आधीपासून व्हिडिओ बघताय ना त्यांना माहिती आहे की तुमच्यापासून मी काही लपवत नाही आणि लपवणार पण नाही. काय ग म्हणीस ते हा? ओय, मी आधीपासून क्लिअर जे काय ते आणि मागच्या ह्याला काय देऊ? सोनोग्राफी केली मागच्या प्रेग्नेन्सीला तेव्हा पण दाखवलं होतं. आता मनीष ते जाणार आहे घरी. खूप जणांचे कमेंट होत्या की मनीषा कधी घरी जाती, मनीषा कधी. पैसे कधी घरी जात नाही आता डिलिव्हरी करून जाते घरी हा, तिला बी तिचं पान आहे, ती पण येते तर काही कामासाठीच येते. ती पण असे 2-3 हजार रुपयात काही असलं प्रमोशन तर 1000 रुपये खर्च करून जालन्याला येते. मग ओम भाऊ काही थोडे देतो, मी काय थोडे देतो, चालू आहे बिचारी. खाली नाही बसत ती पण. चालेल वजी वजी हा, ती व्हिडिओ बनवते म्हणून येते, नाही तर कोण येऊ द्यायला एवढ्याला. हा, बापरीन कधी पाठव इतके दिवस. पहिले तर किती दिवस आता तरी येणं मला तसं नाही ग, तेव्हापासून स्टार्ट केले व्हिडिओ. त्याच्या आधी येत होती तू 15-15 दिवस, 2 या 3 दिवस. ते सांगायला कारण की कसं असतं, सगळ्याला आपापल्या घराची काळजी असते. घर करमत नाही, हे करमत नाही, ते कर. तसंच आता रोहिणीला पण जायचंय माहेरी. नीट बस रोहिणी. रोहिणी म्हणते मला आता सोडा. मी कधी म्हणले तू नीट बस. मला नीट काही सांगतो बरं. मला ना सांगता का मी म्हणलेच नाही माहेर जायचं. काय अशी काय म्हणली की मला तिची माहिती सेम तिची बाय करत तशी तोडून हसणं मी म्हणलेच नाही ना. हे बघा. एवढी हसत होती दुपारी आज, ती विचारूच ना. ते डॉक्टर म्हणले त्या मेडिकल मधून एक डब्बा आणा तुम्ही काही प्रोटीनचा भेटत बाबा तू होतो आणि द्या म्हणजे. अजिबात आहे. आणायचा का डब्बा पाहू. ओय! एकच पुडी होतं का? ऋतू हे धर, आई हे धर, हा. हे धर, हे धर ऋतू, हे धर. ऋतू आमच्या व्हिडिओ मध्ये आणत नाही बा. काय ना कसं लागलं आपली बाई आता एकटीच खेळती रे बाबा. पिऊ परी नव्हती तर एकटीच खेळती का माझी बाई. चल निन्नी कर. निन्नी कर पिला. निन्नी कर निन्नी. निन्नी कर निन्नी. हे बघ. निन्नी. हम्म. निन्नी कर. निन्नी कर. खाली झोप झोपा झोपली का निन्नी कर. बरं चला आता आम्ही जेवण घेऊन करतो, तुम्हाला परत भेटतो. मी रोहिणीची तब्येत खूप खराब होत चालली, त्याच्यासाठी आता परत एक बार दवाखान्यात जाऊन येतो. काय म्हणते डॉक्टर तर सांगतो तुम्हाला. चल तुम्हाला भेटतो मी उद्या सकाळी. चल चल मामा झोपायला चल बरं का बाहेर. काय बा तिट्टू, माय कुठे, माय कुठे बा. या आमची आजी का तिला बाहेर फिरायला नेते म्हणून आजीच्या अंगावर जास्त व्हायली. हो काय किती खुश होती आई. बाहेर फिरायला भेटते ना. ऋतू चल मी चाललो बाहेर, चल लवकर. एवढी चॅप्टर झाली ती पोरगी आता, काही सुधूर द्यान नाही, बोल द्यान नाही. ऋतू चल, चल लवकर. चालले हळूहळू खाली चालली या. सकाळी सुट्टी काय म्हणते होती का, पप्पा मम्मी. आणि आता काय केलं म्हणजे ते ढोकळ्यात पावडर घेतला अंगावर सांडून बाई आणि तेच चाटा लागली काल पाच हातात घेऊन. सरगावाचं पाणी पिठच होते तोंडाला. तेव्हा कशी आवाज देते. चल ऋतिक मी चाललो. ऋतू
चल चल लवकर. तुला करायची आता आंघोळ. चल ऋतिक. ऋतू